नमस्कार मित्रांनो, आपण रोज भेटतोय आणि उद्या आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस आहे. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे लगेच थोड्या वेळात कळेल. नमस्कार, मी संतोष सरवणकर, मोटिवेशनल स्पीकर, आणि आपला जो अध्याय सुरू आहे त्याचा आज भाग 32 आहे. या भागात मी आर्ट आपल्या आयुष्यामध्ये आर्ट म्हणजे एक कला सर्वांकडे आहे पण, आणि सर्वांना माहिती पण आहे की माझ्यामध्ये कला काय आहे. आता सर्वांना माहिती आहे आपल्याकडे कला काय आहे ती, पण त्या कलेचा वापर आपण, मला वाटतं, कुठेतरी कमी करतो किंवा आपण प्रयत्न करतो, नंतर असं म्हणतो की यार जाऊ दे. एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. प्रथम आपला हात म्हणजे एक त्या कलेला रूप देणारा ती गोष्ट किंवा एक वस्तू, हात. त्यानंतर आपला मेंदू, ब्रेन, त्या कलेचा विचार करणारा, आणि त्या कलेचा विचार केल्यानंतर आपलं हृदय. आणि जेव्हा हात, मेंदू आणि हृदय हे तिन्ही एकत्र जेव्हा होतात ना, तेव्हा एक आर्ट तयार होतो. आता तुम्हाला मी हा एक्झाम्पल सांगितला एक ड्रॉइंगच्या नुसार, एक म्हणजे चित्राच्या नुसार. पण याच गोष्टीला जर आपण आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे एक वेगळ्या अँगलने घेतलं, समजा हाच जो मी आता भाग सांगितला तो आपण आपल्या आयुष्याच्या अँगलमध्ये घेतला. आपले कर्म कुठे आहेत? आधी पहिला आपण काय करतो? विचार करतो. नंतर मग आपण हृदयातून आपली आवाज येते, हा आपल्याला करायला पाहिजे. मग आपले हात चालतात. आपण काय करतो माहिती आहे का? आपण डिफिकल्टी इथून असे करतोय. मी त्याला आपण एक इझी करून बघूया. आता जो हात चालणार आहे म्हणजे मी हा फक्त एक एक्झाम्पल देतो. हात, जीभ असो, आपल्या बोलण्याची स्टाईल असो, वागण्याची स्टाईल असो, जे काही असेल ती आपण अगोदर पहिला विचार केला पाहिजे. ती विचार म्हणजे आपल्या मेंदूतून, आपल्या ब्रेन मधून आपण आपला विचार केला म्हणजे कसा, दोन तर्फे विचार की या गोष्टीचा केल्याने मला फायदा किती आहे. जर मी करतोय तर किती छान प्रकारे करतो आहे, कारण की मला हृदय सांगते की मला या गोष्टीमध्ये मला एक आवड आहे आणि मला माझ्या आयुष्यामध्ये कुठेतरी जाऊन त्या उंचीवर मला पोचायचं आहे. तर अगोदर पहिला आपण एक सर्कल, एक प्लॅन ऑफ ॲक्शन आहे. कसं आहे, मी अगोदरही चॅप्टरमध्ये घेतला होता, स्टॉप. आधी तुम्ही थांबा आणि त्या गोष्टीचा विचार करा. स्टॉप, नंतर प्लॅन करा की बाबा आपण ह्या गोष्टी करणार आहोत, तर त्याचा प्लॅन ए, प्लॅन बी, दोन प्रकारचे दोन प्लॅन आपले असले पाहिजेत आपल्या आयुष्यामध्ये. समजा एक प्लॅन ए कॅन्सल झाला तर प्लॅन बी तर आहे आपल्याकडे. नंतर प्लॅन केल्यानंतर आपण आता त्या गोष्टीला एक ऍक्ट करणार आहोत, म्हणजे आपण ट्राय करणार आहोत. तर हृदय आपलं काय म्हणतंय, आपलं मन आणि आपलं डोकं, आपण विचार करतोय की आता मी करणार आहे ना, तर आता वापर कसला होणार आहे. मग त्या हाताला तर पहिल्यापासून जी ताकद द्यायची आहे, ती ताकद कुठून येणार आहे? आपल्या मेंदूतून आणि आपल्या हृदयातून, की आपण काय विचार करतोय. आणि आपला विचार केल्यानंतर आपल्याकडे दोन वेगवेगळे प्लॅन ए आहे, प्लॅन बी आहे.
आपण काय करतो माहिती का, करून टाकूया, बघूया पुढे काय होते ते. पण जर आपल्याला यशस्वी नाही व्हायचं असेल ना, तर असे हे प्लॅन्स कधी वर्क नाही करत. प्रथम आधी पहिला त्या गोष्टीला एक्झिक्यूट करायचं. जर तुमच्यामध्ये जिद्द आहे तर ती गोष्ट जर तुम्हाला आफ्टर 10 डेज करायची आहे, तर 10 दिवसानंतर करायची जी गोष्ट आहे ती 10 दिवसा अगोदर तुमच्या डोक्यामध्ये ती सातत्याने चालली पाहिजे. आणि तुम्ही तोंडी किंवा विचाराने, ह्या विचाराने कधीच चालू नका. पेन आणि पेपर ह्याच्यावरती विचार करा. आणि आपला हात त्याच्यासाठीच आहे ना, मी तुम्ही हात पहिला अगोदर हात का सांगितला की त्याच्याने तुम्ही अगोदर तुमचा प्लॅन ऑफ ॲक्शन हा चालू ठेवा की हा एक प्लॅन असा होईल का, तसा होईल का, किती खाडाखोडी होऊ द्या, काही होऊ द्या, पण एक ना एक दिवस आपण ह्या 10 दिवसामध्ये जेव्हा आपण आपल्या जवळ पोहोचणार आहोत ना चॅप्टरकडे, त्यावेळेला आपल्याला कळेल ना की बाबा मला ह्या गोष्टीचं पूर्ण उत्तर भेटलेलं आहे. त्यावेळेला आपला मेंदू एकदम परफेक्टली त्या गोष्टीला विचार करत असेल. आपल्या हृदय सांगत असेल हो मी आता सॅटिस्फाईड आहे, मला आता कळलेलं आहे की मला या गोष्टी करायची आहे. त्यानंतर मग आपला हात त्या गोष्टीकडे जाईल आणि ते कार्य पूर्णपणे होईल. त्याला म्हणतात आर्ट. आता आपल्या आयुष्यामध्ये आपण एवढे मोठे आर्टिस्ट आहोत, आपल्या आयुष्याचे आपणच नटसम्राट आहोत. आपल्यालाच स्टेजवर उभं राहायचं आहे, आपल्यालाच आपलं नाटक गाजवायचं आहे आणि आपल्यालाच आपली स्क्रिप्ट लिहायची आहे आणि आपल्याला त्या स्क्रिप्टनुसार आपल्याला वागायचंही आहे. लोकांना जसं मी कालचा भाग घेतला त्यानुसार मी थोडासा एक ॲड करतो. लोकांना आहेत लोकांचे विचार जास्त आहेत, पण मला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं आपल्याला आहे ना, लोकांना कशाला काय काय. परत सांगतो, विचार, हृदय आणि आपला हात ही आपली आर्ट थेरपी आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे, हा आर्ट जो आहे ना, आर्ट हा शब्द जो आहे कला, आपली जी कला आहे ती कला लोकांपर्यंत पोचणार म्हणजे पोचणार. पण त्यासाठी जो मी आता एक सर्कल सांगितला तो सर्कल मी अप्लाय करतो आणि मला असं वाटतं की मी सॅटिस्फाईड आहे. मी विचार करतो आधी काय करायचं आहे, आज काय करायचं आहे, दिवसभर काय करायचं आहे, दुपारी काय करायचं, संध्याकाळी काय करायचं आहे, आणि रात्री जेव्हा मला तुमच्यासोबत यायचं आहे तेव्हा मला कुठल्या विषयावरती बोलायचं. तसं मी आज बोललो आर्ट. आता उद्या 15 ऑगस्ट आहे, इंडिपेंडन्स डे, 79th इंडिपेंडन्स डे. सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण स्वातंत्र्य झालो तर आहोत ना, पण देश स्वतंत्र झालेला आहे. आपण आपले विचार स्वतंत्र केले आहेत का, नाही केले. आपण आपल्या अवतीभोवती जे काही चाललेलं आहे ते स्वतंत्रपणे आपण जगू शकतोय का, तुम्ही विचार करा. आणि उद्या सर्वांनाच माहिती आहे की उद्या जो आपला राष्ट्रीय झेंडा आहे त्या तो झेंडा ज्या वेळेला आपण शाळेमध्ये म्हणा, कुठेही कॉलेजमध्ये म्हणा किंवा आपल्या कुठल्याही सोसायटीमध्ये म्हणा, कुठेही जेव्हा फ्लॅग होस्टिंग होते आणि जेव्हा नॅशनल अँथम होते, आपण प्राऊडली उभं राहतो की येस वी आर द इंडियन्स, आपण भारतवासी आहोत. तो उद्या खूप मोठा एक दिवस आहे आपल्यासाठी. आम्ही पण तीच तयारी करत होतो सर्व. आता खूप आम्हाला जल्लोष. आता उद्या आम्ही वाट पाहतो उद्या सकाळी कसं काय प्रोग्राम होईल या गोष्टीचा. पण हा तर फक्त हा उद्याचा पाठ झाला. स्वतंत्र आपलं आयुष्य जगायचं आहे आणि आनंदी आयुष्य जगायचं असेल तर मी एक विनंती करेन, आपले आतापर्यंत जेवढे अध्याय झालेले असतील ना त्यापैकी ना
सर्व अध्याय बघता बघता तुम्ही जर जर सर्वजण बघत, मला कळतंय की सर्व अध्याय जे काही बघतायत, प्रत्येक दिवशी एक तरी असा तरी एक पॉईंट असतो जो आपल्या आयुष्यामध्ये आपण अप्लाय करू शकतो, आपण त्याला वापरू शकतो किंवा आपल्या आयुष्यामध्ये बदल घडू शकतो. एक विनंती करतो की तुम्ही एक एक पेन पेपर घ्या आणि त्या सर्वमधून एक 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 पॉईंट जो तुम्हाला वाटतोय तुमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी अप्लाय होतोय तो लिहून काढा. तो लिहून काढून झाल्यानंतर त्याचं काय करा की तुम्ही त्या गोष्टीला ना व्यवस्थितपणे ना, उद्याच्या दिवशी सुट्टी आहे, थोडासा अभ्यास असा करा की ह्या गोष्टीतून स्वतंत्र हा दिवस जो आहे ना, उद्या आता जो दिवस आहे स्वतंत्र दिवस, इंडिपेंडन्स डे, मी फ्रीडम या गोष्टीमध्ये कुठे कुठे फ्रीडम आहे, कुठे कुठे फ्रीडम नाही आहे, लिस्ट करा, त्या बाजूला लिहा कुठे आहे का नाही आहे, आणि त्याला बायफिकेट करा. बायफिकेट करून झाल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये कुठे कुठे काय काय अप्लाय करायचं ते बघा ना. तीच तर आपली कला आहे आणि हीच कला करण्यासाठीच हा विषय होता. आपण आपल्या कलेला ओळखला पाहिजे, आपल्या हृदयामध्ये काय चाललंय, डोक्यात काय चाललंय, आणि त्यानुसार आपले हात, आपले विचार, आपले शब्द कसे वागले जातात, आपला स्वभाव म्हणजे स्वभाव दिसला जातो. आपण रोज भेटतो आहोत, मला खूप आनंद होतो आणि माझे अध्याय सुरू राहणारच आहेत. 60 दिवस आता पुढे सण सुरू झालेले आहेत. आनंदी राहा, खुश राहा आणि प्रॉब्लेम्स येत राहतील, जात राहतील. प्रॉब्लेम्सकडे लक्ष नका देऊ, प्रॉब्लेम्स सॉल्युशनकडे लक्ष द्या. जास्त मी काय बोलत नाही. मग सर्वांना परत एकदा उद्याच्या इंडिपेंडन्स डे, 79th इंडिपेंडन्स डेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.